भुजबळांनी नाव न घेता अजित पवार यांच्याबाबत रोष व्यक्त केलेला आहे। आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत आणि ते निर्णय घेतात। मी काही हातातलं खेळणं नाही। उठ म्हटलं की उठणार, बस म्हटलं की बसणार, असं होणार नाही। त्यातला मनुष्य मी नाही असं भुजबळांनी म्हटलंय। आणि इतकंच नाही तर प्रश्न मंत्रिपदाचा नसून अवहेलनेचा आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। तसंच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदासाठी माझ्या नावाचा आग्रह केला होता असं खात्रीलायक सूत्रांनी मला सांगितल्याची माहिती सुद्धा भुजबळांनी दिली आहे। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली। यापूर्वी लोकसभेत देखील डावलण्यात आलं होतं मागच्या वेळेस। हे खरं आहे, त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून। महत्त्वाचा प्रश्न आहे, शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे। खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ। छगन भुजबळ तसा मनुष्य नाही।